आणि आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या अर्थसंकल्पावरून शेतकरी मात्र नाराज झालेला आहे। कर्जमाफीची घोषणा न झाल्यानं शेतकरी निराश झालाय। लाडकी बहीण योजनेसाठी 2100 रुपयांची घोषणा नाही, 2100 रुपयांची घोषणा न झाल्यानं महिला देखील नाराज असल्यानं शेतकरी आणि महिलांजवळ बातचीत केलेली आहे। आमचे प्रतिनिधी सुरेश कोलगेकर यांनी पाहूयात। सांगा की जे महिलांना जे दर महिन्याला 1,500 रुपये मिळायचे, तुमच्याकडून अपेक्षा होती की 2100 रुपये मिळतील. काय वाटतंय तुम्हाला? आम्ही त्या आशेवर होतो. आम्हाला 2100 रुपये मिळणार. ते आम्ही काहीतरी धंदा करणार. घरात काहीतरी गैरसोय होत असेल त्यातून आम्ही भागवू, ही आम्हाला अपेक्षा होती 2100 रुपयाची. पण आता आता काय हिरमुसला तुम्ही? हिरमुसलं तर आता काय सांगणार? अपेक्षा करून तरी काय? आता ते 1,500 भेटतात महिन्याला, ते अधिक समजायचे. आम्हाला आता अर्थसंकल्पात काय मिळालं असं सांगायचं म्हणजे आज काय मिळालंच नाही. आम्ही आता आपल्या बायकोला ते 1,500 रुपये मिळाले. त्याच्यातूनच आपण हे होतो आशेवर होतो, की आपलं त्याच्यातूनच आपलं काहीतरी घर आता काहीतरी चालवायचा. पण त्याच्यानंतर आम्हाला 2100च्या ह्या दाखवली आम्हाला, आलुशी दाखवली. म्हणून आपल्याला खुशीच होतो. म्हणजे काहीतरी मुलांचा खर्च म्हणजे त्याच्यात काहीतरी व्हायचा. पण ते पण आता काय नाही. की आजच्या अर्थसंकल्पात आज आशेचं किरण मावळलं आहे शेतकऱ्यांचं. परंतु आता असं वाटतंय की ह्याच्या दृष्टिकोनातून शेतकरी व्याजामुळे भरडून आता आणखी अधिक आत्महत्या होतील. कारण आता जर बघितलं तर काही दिवसात मार्च महिना आहे. पुनर्गठित पीक कर्जाचा जून महिना 30 तारीखचा आहे. मग आता शेतकऱ्यांनी कोणाकडे बघावं? सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, वेंगुर्ले, सिंधुदुर्ग।